शिपायाच्या हातात दिलं, मंत्रालयातून आलं. दारात उभा करतील का आत घेतील? आत घेतील. तस पंढरपुरातल्या मालकाचा शिक्का ज्याच्यावर बी पडलेला आहे त्याला दारात नाही, त्याला पंढरपुरातल्या मालकाच्या चरणाजवळ जागा आहे. विठ्ठल 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 म्हणून सेवा कुठे बी करा, सेवेचं फळ पंढरपुरातला मालक देणार आहे. कशी बी असू द्या, कोणती बी असू द्या, ठीक आहे. सेवा हे बघा, हीच सेवा असावी, तीच सेवा असावी, कोणती बी असू द्या. नाही आता गाव मोठे, शारदीय नवरात्र उत्सव आहे. आरती करून करून एका टायमाला किती जण आरत्या करतात? लय झालं 5 जण 10 जण, लय झालं डोक्यावून गेलं 10 जण. मग अख्ख्या गावाला नंबर येत आहे का आरतीचा? नाही येत. मग आरतीच करावी असं बी काही मान नाही. इथं पडलेली चटाई जर वाकडी तिकडी असेल तर ती वाकडी तिकडी चटई जरी माणसाने सरळ केली तरी सुद्धा ती देवीची सेवाच आहे. नोहे कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवली तरी सुद्धा ती देवीची सेवाच आहे. नोहे नोहे या वारकऱ्यांची सेवा जरी केली तरी सुद्धा ती देवीची सेवाच आहे. तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम. म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. कामने संत देवा हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. कोणती बी असू द्या, पण त्याच्यातली त्याच्यात संत सेवा ही काय आहे? उत्तम आहे. मग आरती करणाराला बी तेवढंच फळ आहे, चटया उचलणाराला बी तेवढंच फळ आहे. नाही नाही, पाणी वाटणाराला सुद्धा तेवढंच फळ आहे. कोणती बी सेवा असू द्या, पण ती सेवा मनातून पाहिजे. कशी पाहिजे? तुमचं मग काय जमाना मी चाल सेवा कशी पाहिजे? मनात. ज्याची खरी सेवा त्याच्या काय. एक वाक्य जरा जाणीवपूर्वक सांगू का? किती बी संकट येऊ द्या आणि किती बी मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावरती कोसळू द्या, जगदंबे महालक्ष्मीची आणि पंढरपुरातल्या मालकाची जर कृपा असेल तर एक केस बी तुमचा कुणी वाकडा करू शकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय. कृपा करे रघुराज के चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रायण खाती सर्पतया, व्याघ्रायण खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. काय पाहिजे? हे कसलं पाहिजे? शुद्ध निर्मळ. उग काय कायचे हितकेच गढूळ पाण्याने भरीत झालेले तो चित्त काय कायचे शुद्धच नाही. महाराजांचं प्रमाण आहे ना, चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्र न खाती सर्प तया. वा, चित्त शुद्ध असेल तर देव कृपा करतो. देव म्हणजेच ही देवी आहे आणि देवी म्हणजेच पंढरपुरातला मालक आहे. मी सांगत नाही, वारकरी संप्रदायातील संत सांगतात. काचाडी कार्तिकी तुझ गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ गोंधळाची दाटी हो.
जनार्दनी आंबा उभी उदो बोला उदो बोला 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 उदो बोला समाय माऊलीचा हो उदो बोला कृष्ण माय माऊलीचा हो उदो बोला कृष्ण माय माऊलीचा हो माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. ऐका आता जरा चांगल्या चांगल्याच्या डोक्यातल्या मुंग्या जाण्यासारखं प्रमाण आहे बर का. बरेच लोक म्हणतात नाही आम्ही देवीचे भक्त आहेत आणि बरेचसे आणि म्हणतात नाही आम्ही पंढरपुरातल्या मालकाचे भक्त आहेत. बरोबर आहे. काय काय म्हणतात नाही नाही आम्ही भगवान शंकराचे भक्त आहेत. ऐका हे वेगळं कुणीच नाही लक्षात ठेवा. करट एका जनार्दनी आंबा उभी करट ठेवून कटी हो. कमरेवरती हात ठेवून कोण उभा आहे? विठ्ठल. बरोबर आहे. त्या विठ्ठलाचं पैठणच्या मालकाने रूपांतर श्रीलिंगामध्ये केलंय. एका जनार्दनी आंबा उभी करट ठेवून कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. का नाहीच करण्याची ताकद त्यांच्यात आहे. तुकोबर आहे म्हणले आतापर्यंत लय दुःख आमच्या वाट्याला होतं. माय ऐका ना हो ऐका जरा ऐका. इतकं दुःख आमच्या वाट्याला होतं की त्या दुःखाने आम्ही व्यथित झालो. नाही आम्हाला मार्गच सापडाना त्या दुःखातून मोकळं होण्याचा. काय करावं कुठं जावं कुणाकडे जावं काही समजत नाही. आम्हाला त्याचा पत्ताच लागला नाही. आम्हाला जन्म मरणाच्या दुःखाने एवढं काही बाधित केलं की आम्हाला त्या दुःखातून सावरण्याचा मार्ग सापडाना. पण वारकरी संप्रदायातील संतांचे चरण धरले आणि वारकरी संप्रदायातील संतांनी आम्हाला एक मार्ग दाखवला. काय केलं तर आमच्या कुळाची जी कुळदेवे त्या कुळदेवतेचं स्मरण आम्हाला करून कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी